कोरोनाच्या कार्यकाळामध्ये जवळपास 80% भारतीयांनी कोविशिल्ड नावाची लस घेतली. आता ही कोविशिल्ड नावाची जी लस आहे, या लसीला तयार करणारी जी कंपनी आहे, यूके बेस्ड फार्मास्युटिकल कंपनी जी आहे ती ॲस्ट्राझेनेका. या कंपनीनं मान्य केलेलं आहे, की काही प्रमाणामध्ये कोविशिल्डचा रिअर टू रिअर काय होत आहे, तर निगेटिव्ह परिणाम जो आहे तो ह्युमन बॉडीवरती दिसत आहे. काय दिसत आहे? तर ब्लड क्लॉटिंग जे आहे ना, म्हणजेच रक्त घोटणं होत आहे आणि याच्या माध्यमातून ब्रेन हॅमरेज आणि त्याचबरोबर हार्ट अटॅक जे आहे ना, हे बऱ्यापैकी ज्यांनी लस घेतली ना त्यांच्यामध्ये पाहायला भेटतंय. आता यालाच काय म्हटलं आहे, TTS स्वरूपामध्ये काय होतं, तर याचा सिंड्रोम स्वरूपातला इम्पॅक्ट दिसत आहे. याच्यामध्ये थ्रोम्बोसायटोपेनिया हा जो सिंड्रोम आहे, याचा इम्पॅक्ट दिसत आहे. बऱ्यापैकी त्या कार्यकाळामध्ये युरोपियन कंट्रीजनी या कोविशिल्डवरती काय केली होती, बंदी घातली होती. भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूट असेल, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेका यांच्या माध्यमातून ही लस आणली आणि त्याचा निगेटिव्ह परिणाम जो आहे तो काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतो.